मेरे घर से तुमको कुछ सामान मिलेगा, दीवाने शायर का एक दीवान मिलेगा, और एक चीज मिलेगी, टूटा खाली जाम। ओ मैं चला, मैं चला, मैं दिल से नाकाम। ओ मैं चला, मैं चला, मैं शायद बदनाम। रास्ता रोक रही है, थोड़ी जान है बाकी, जाने टूटे दिल में क्या अरमान है बाकी, जाने धीरे सबको मेरा सलाम। ओ मैं चला, मैं चला, मैं शायद बदनाम। 1973 चित्रपटाचं नाव नमकहराम, लिरिक्स आनंद बक्षी, कंपोजर R.D. बर्मन, सिंगर द ग्रेट किशोर कुमार, सगळेच लोक मातब्बर आहे. मैं शायर बदनाम. रजा मुराद आणि राजेश खन्ना आणि त्यांचे इतर को स्टार्स यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे मैं शायर बदनाम. ये शायद एक शायर की कहानी है, एक असफल शायर की, एक बदनाम शायर की, और इसीलिए शायद एक दुखी शायर की. आपल्या भोवताली एक जग आहे, त्यात एक व्यवहारी जग आहे, व्यवहारी लोकांचं जग आहे, आणि त्यातच एक वेगळं जग आहे कलाकारांचं किंवा आर्टिस्ट लोकांचं. वैसे तो ये कहानी शायर के बारे में लिखी गई, पण मला असं वाटतं की एक पाऊल समोर गेलो तर मला असं वाटतं की ही फक्त एका शायरची कहाणी नाही, ही कोणत्याही कलाकाराची कहाणी असू शकते. मे बी ही इज द लिरिसिस्ट और द कंपोजर और सिंगर, ॲक्टर, डिरेक्टर अँड व्हॉट एव्हर नॉट. व्यवहारी लोकांचा या लोकांकडे पाहण्याचा म्हणजे कलाकारांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे, आणि कलाकारांचा या जगाकडे पाहण्याचा वेगळा पुन्हा दृष्टिकोन आहे. व्यवहारी जग कदाचित त्यांच्याकडे या अँगलनी किंवा या नजरेने पाहतं की बा हे लोक नक्की काय करतात कळत नाही, हे कसे जगतायत आणि कशासाठी जगतायत हे कळत नाही, 4 पैसे कमवायची यांना अक्कल नाही, यांना यांचं साधं घर उभं करता आलं नाही. आणि सायमल्टेनियसली कलाकार या व्यवहारी जगाकडे पाहतो तर त्याला या गोष्टींची अहमियतच कदाचित काही जाणवत नाही. का? आपलं घर असावं किंवा आपलं मालमत्ता असावी, आपली इस्टेट असावी, आपण आर्थिकदृष्ट्या वेल एस्टॅब्लिश्ड असावं, क्या ये चाहती उन लोगों में नहीं होती? व्यवहारी जगातले कोणी लोक याच्या घरी गेले म्हणजे याच्या घरात गेले तर तिथे काय दिसेल त्यांना
मेरे घर में तुमको कुछ सामान मिलेगा. अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आहे. श्रीमंतीची किंवा समृद्धीची कोणती खूण नाही. दारिद्र्याची किंवा एक दळभद्री म्हणतो तशी एक झाक आहे. आणि ते पाहिल्यानंतर पुन्हा व्यवहारी जग एकमेकांकडे खुणावून म्हणेल, बघ मी म्हटलं होतं ना, कैसे फटीचर जैसी जिंदगी है, पता नहीं क्या कर रहा है आदमी. त्याच वेळेला तो शायर तिकडे कळवळून सांगतोय कि मेरे घर जाएंगे तो सिर्फ ये बिखरा हुआ सामान मत देखना, और एक चीज़ मिलेगी, माझी दीवानगी दिसेल. दीवाने शायर का एक दीवान मिलेगा, मेरी दीवानगी दिखेगी शायद. ती पण तिथेच आहे. माझ्या अस्तित्वाची खूण, माझी आयडेंटिटी, मेड विथ माय एक्झिस्टन्स परहॅप्स, ती पहा. ती म्हणजे मी आहे. हे सामान म्हणजे नाही आहे मी. हे दारिद्र्याची पुटं चढलेलं वस्तू जे आहेत हा नाही आहे मी. हे माझं छोटंसं घर जे आहे हा नाही आहे मी. ती दिवाणगी, ज्याला तुम्ही आवारगी समजले कदाचित, ती दिवाणगी म्हणजे मी. ती पहा ना प्लीज. आणि आणखीन एक चीज दोघांना दिसेल, और एक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम. पुन्हा आला जाम. जाम आला म्हणजे शराब आली. शराब आली म्हणजे बदनामी आली. बदनामीचा धब्बात आला. त्यातलं नेमकं वास्तव काय हा पुन्हा वेगळा मुद्दा. पण व्यावहारिक जगाच्या दृष्टीने त्याची बदनामी करायला दॅट इज इनफ अँड सफिशियंट रीज़न. लोग कहेंगे शायर शराब में डूबा. शायरला त्याच वेळी विचारलं तर तो म्हणेल मैं तो शराब में डूबी शायरी ढूंढ रहा था. म्हणजे भोवतालच्या जगातल्या कोणत्याही लोकांची जी काय दुःख आहेत, जे काय फ्रस्ट्रेशन्स आहेत, दुःख प्रत्येकाला आहे, फ्रस्ट्रेशन प्रत्येकाला आहे. त्याचे आयाम किंवा डायमेन्शन्स बदलतात. लोकांना दुःख असतात, फ्रस्ट्रेशन असतात, ती त्यांची त्यांना जाणवतात, फील करता येतात. पण त्यांचा ड्रॉबॅक हा असो की ते कलाकार नाहीत, तर ती दुःख त्यांची ते एक्सप्रेस नाही करू शकत. त्या संवेदना ते मांडू नाही शकत. शायर जो आहे किंवा कोणताही कलाकार जो आहे तो मला असं वाटतं की एक्झॅक्टली ते करतो. ही कॅन फील द प्रॉब्लेम्स अँड फ्रस्ट्रेशन ऑफ अदर्स ऑर पीपल अराउंड हिम. तो त्यांची दुःख टिपू शकतो आणि मुख्य म्हणजे ती एक्सप्रेस करू शकतो. ही त्यांची दुःख एक्सप्रेस करून फायदा काय होणार आहे? कोणाची तरी दुःख जी कलाकारांनी एक्सप्रेस केली ती दुसरे कोणीतरी लोक जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्याकरता कदाचित ती एक सांत्वना असेल, एक कन्सोलेशन. कारण दुःख सगळ्यांनाच आहेत आणि ती एक्सप्रेस करता येत नाही. ती एक्सप्रेस केली गेली कलाकाराकडून आणि ती कोणाच्या तरी ऐकण्यात आली तर त्याला जाणवेल, हां ये तो यार मेरा फिलिंग आहे. हे असं होतं ना. म्हणून असं होतं की सिनेमा पाहताना किंवा कोणती अशी गाणी ऐकताना कधीतरी क्वचित काहीतरी डोळ्यात कोणाच्या तरी पाणी येऊन जाईल. हे काय कोणत्या त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कॅरेक्टर जे कोणतं आहे सिनेमातलं त्याच्या डेथमुळे किंवा त्याच्या दुःखामुळे ते पाणी आपल्या डोळ्यात येतं हे पॉसिबल नाही ना. हे आपण, मला असं वाटतं की ही आपली दुःख आपण फील करत असतो त्या माध्यमातून. आणि हा मोठेपणा जो आहे हा कलाकाराचा आहे. आणि आता तो जाम जो जरिया आहे, जो माध्यम आहे, जो मीडियम आहे लोकांची दुःख टिपण्याचा, लोग क्या महसूस करते हैं वो समझने का, ते एहसास जे आहे ते समजून घेण्याचा आणि ते एक्सप्रेशनमध्ये उतरवण्याचा जरिया किंवा माध्यम म्हणजे जाम. आणि आता तो जामही जाम राहिलेला नाही, भरलेला. कारण तोही टूटा खाली जाम. आता तोही जर तुटलेला आहे तर हे एक्सप्रेशनचं माध्यम जे आहे माझं हेच राहिलं नाही. मे बी आय डू ॲग्री कि ये जाम या फिर ये शराब दैट कैनॉट बी द एक्सक्यूज, नॉट ॲट ऑल, दॅट शुड बी ॲन एक्सक्यूज. पण तो ते करून काम काय करतोय हे तर बघाल. आणि हे काम लोकांच्या उपयोगी पडावं म्हणून करतोय हा पर्पज तर बघाल. आणि मग हे करणं हाच त्याचा व्यवसाय, हाच त्याचा छंद, हेच त्याचा वेड, हाच त्याचा ध्यास, हीच त्याची जिंदगी.
आणि आता कदाचित त्याच मार्गाने होत जाणार त्याचा हा शेवट. रस्ता रोक रही है, थोडी जान है बाकी. मलाही माझी दुःख होती यार. कलाकार कधीतरी असं म्हणेल किंवा त्याच्या मनात येईल की मलाही माझी दुःख होती यार, मलाही माझी फ्रस्ट्रेशन होती. आता व्हेन आई एम काउंटिंग सम लास्ट मोमेंट्स और लास्ट ब्रीज इन माई लाइफ, ज़िंदगी की आखिरी चंद दिन या शायद आखिरी चंद सांसें जब गिन रहा हूँ, तर ही माझी दुःख, माझं फ्रस्ट्रेशन, मी हे जे केलं हे का केलं हे पण कोणाला कळलं नाही. ये किसी ने महसूस नहीं किया. हे कोणी ॲप्रिशिएट करणं तर फारच दूर राहिलं. मग या पद्धतीने मी माझं जीवन जगत आलो. तो टुटा खाली जाम, त्याच्या घरात गेलं तर कुठेतरी घरंगळत गेलेला ग्लास दिसेल. तोही टेबलवर सुद्धा नाही दिसणार, जमिनीवर. आणि तो जमिनीवर घरंगळत गेलेला ग्लास जसा तसं घरंगळत गेलेलं याचं आयुष्य. आणि हे असं होऊ नाही याची कोणाला साधी चाड नाही, हे कोणापर्यंत पोचलंच नाही. मग हे फ्रस्ट्रेशन. अँड नाव when I am counting my last breaths, should I tell it to them? आता मी हे सांगू का की हे असं होतं? हे लोक यार असे असतात, इतने ट्रान्सपरंट, इतने क्रिस्टल क्लिअर फॉर देअर पर्पज ऑफ द लाईफ, की पुढच्या वेळी तो ते पुन्हा स्वतःला त्याच्यातला माणूस जो आहे तो त्याच्यातल्या कलाकाराला जो आहे तो थांबवतो. पुढची वेळ जाने भी दे आहे दिल, की जाऊ दे ना यार, इतकी दिवस नाही सांगितलं तर आता या शेवटच्या क्षणाला तरी कशाला सांगायचं. जाने भी दे दिल, नाही सांगणार. काय माझी दुःख, काय माझी फ्रस्ट्रेशंस, पता नहीं आप लोगों ने मेरे बारे में क्या क्या सोचा. अभी तो मेरे जाने का समय आ गया शायद, मगर अभी भी नहीं बताऊंगा. आणि मग आता या शेवटच्या क्षणाला या व्यवहारी जगाविषयीचा त्याचा दृष्टिकोन काय, त्याची भावना काय, हेवा. व्यवहारी जगाचा काय हेवा करेल कलाकार. तुमचे बंगले, तुमच्या इस्टेटी, तुमच्या मालमत्ता आणि तुमचे ॲब्रॉड टूर्स, तुमचं जे जे काय, मोठ्या हुद्द्यावरच्या नोकऱ्या, याचं त्याला अप्रूप वाटेल. उसकी रियासत बहुत बड़ी है इन सब चीज़ों से, और शायद वो ये जानता है. मग हेवा नाही वाटणार तर काय, द्वेष, तिरस्कार, बदल्याची भावना, रिवेंजफुल एटीट्यूड, कि इतना सब कुछ करने के बाद आप अगर मुझे नहीं समझ सके, सो नाउ आई विल शो यू व्हाट आई एम और व्हाट आई वॉज. नो, दीज पीपल आर द प्युअरेस्ट सोल्स. पुढची वेळ पुन्हा अर्धी. जाने भी दे दिल, सबको मेरा सलाम. आणि हा सलाम तो नाही जो विनाकारण जबरदस्तीने झुकून केलेला आहे. हा सलाम तो नाही पॉलिटिकल फ्रंटवर कोणीतरी जबरदस्ती कोणाला तरी ठोकलेला. हा कोणाला तरी लाचारीतून झुकून केलेला सलाम नाही. हा कोणाला तरी उगीच ठोकलेला सलाम नाही. हा तो सलाम आहे तहे दिल से जो अंदर से आया. हा अलविदावाला सलाम आहे. आणि अलविदावाला सलाम असला तरी तो तितका ड्राय नाही जितका एअरपोर्टवर किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर लोक कोणाला तरी सी ऑफ करताना करतात. नॉट दॅट वे. या पद्धतीने हे लोक जीवन जगतात आणि त्यांच्यावर टीका करण्यात व्यवहारी जग जे आहे ते धन्यता मानतं. शराब करून त्याला इतकं बदनाम केलं जातं कोणत्याही कलाकाराला. हे व्यवहारी जग जे आहे हे शराबपासून दूर आहे. हां, इनके लिए शराब ये स्टेटस सिंबल. इनका दौर, इनका माहौल कुछ अलग होगा. स्टार हॉटेल्सच्या टेरेसवर यांच्या पार्ट्या चालतात. पुन्हा तेच ट्रान्सपरंट कट ग्लासेसमध्ये भरलेली महागडी किंवा उंची वाईन. आणि त्या ट्रान्सपरंट कट ग्लासेसमधून आणि त्या पारदर्शक वाईनमधून हे समोर जेव्हा बघतात ना रे, तेव्हा यांना समोरचा माणूस नाही दिसत. त्यांना दिसतं सावज, विक्टिम. बिकॉज वहाँ पर भी जो चल रहा है, हे लोकांची दुःख पाहायला, लोकांचे एहसास समजून घ्यायला नाही चालू. कोणतं तरी बिझनेस डील चाललं आहे, कोणते तरी कॉन्ट्रॅक्ट्स पदरात पाडून घ्यायचे आहे, कोणतं तरी अडकलेलं प्रमोशन काढायचं आहे, कोणती तरी ट्रान्सफर आपली मॅनेज करायची आहे. या अँगलनी ते. सो व्हेन यू डू इट, इट इज ऑल अन एक्सक्यूज. दॅट इज ऑल द सोफिस्टिकेशन. आणि लोकांची दुःख टिपण्याकरता त्यांनी जरिया म्हणून तो जाम किंवा शराब वापरली तर त्याच्यावर आयुष्यभराकरता एवढी मोठी टीका. आणि तरीही त्या कलाकाराच्या मनात असं कधीही इल फिलिंग या सोसायटीविषयी येत नाही. आणि सबको मेरा सलाम हाच त्याचा अलविदा किंवा शेवटचा क्षण जो आहे हा तसाच अलविदा करूनच पूर्ण होणार आहे. ये हो सकता है की दो चॉईस आहे की असं जर आपण जगलो ना, असं जर जगावं लागलं
तर आता काय करायचं? 2 चॉईस. एक चॉईस हा सुधरा, सुधरा, थोडे व्यवहारी व्हा, गेट लिटिल मोर मॅच्युअर्ड. व्हॉट डू यू मीन बाय मॅच्युरिटी? जगाचं भान विसरा, स्वतःकडे जास्त भान ठेवा. आपला फायदा, आपला स्वार्थ, आपलं कुटुंब याचं भान जास्त आलं आणि जगाकडे शांतपणे बघता आलं. मग आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, मग दुसऱ्या कोणाचं किंवा बाजूच्या कोणाचं काहीतरी थोडंसं काहीतरी भसकलं आहे किंवा बरंच काही भसकलं आहे, डझंट मॅटर यार, चलता आहे, इट्स लाईफ, यू नो, दॅट इज मॅच्युरिटी. हे असं जगायचं हा एक चॉईस. दुसरा चॉईस नॅचरली मला असं वाटतं की जो कोणताही आर्टिस्ट निवडेल तो दुसरा चॉईस. नो, नॉट युअर वे, नॉट युअर वे, ॲटलिस्ट इन दिस लाईफ. मी असा जगत आलो आहे, असाच मरणार आहे. आता आणखीन एक पाऊल मी समोर जातो टुवर्ड्स द एंड, कि मी मगाशी म्हटलं की ही शायरची कहाणी, मग म्हटलं की सिर्फ शायर की कहानी नहीं है, शायद एक किसी भी कलाकार की कहानी. मी आता आणखीन एक पाऊल समोर जातो की ही फक्त शायर किंवा कलाकाराची कहाणी नसेल यार, ही कलाकाराचं हृदय असणाऱ्या कोणत्याही एका माणसाची कहाणी असू शकते, इररेस्पेक्टिव्ह ऑफ हिज प्रोफेशन. त्याच्यातला कलाकार किंवा त्याच्यातला हा शायराना मिजाज हा तेवढा सक्षम आहे जो लोकांची दुःख, लोकांचे प्रॉब्लेम्स जे आहे ते तेवढे टिपून घेऊ शकतो. ही इज दॅट एम्पॅथेटिक. ही कॅन पुट हिज फीट इन टू देअर शूज. He can feel their problems and then fight and devote his entire life for getting solved their problems. अगर ये किसी भी इंसान की कहानी हो सकती है irrespective of profession, so I bet तुम्हारे गांव में, तुम्हारे शहर में भी ऐसे लोग होंगे, तुम्हारे मोहल्ले में, तुम्हारे गली में भी ऐसे लोग होंगे, शायद तुम्हारे घरों में भी ऐसे लोग होंगे. ये लोगों के तरफ देखने का अपना नज़रिया तो बदलो कम से कम. आणि हा नजरिया बदलला जायलाच पाहिजे, कारण हे जे काय ते लोक काम करत आहेत दॅट इज हायली नीडेड बाय एव्हरीवन. पुन्हा तेच की रस्ता रोक रही है, थोडी जान है बाकी, कोणीतरी स्क्रीनवर मरतं आहे, म्हणजे एक कॅरेक्टर जे रजा मुरादचं कॅरेक्टर ते मरतं आहे, ते बघून आपल्या डोळ्यात पाणी नाही येणार आहे. कौन कमबख्त किसी गैर के लिए रोया, हर किसी को अपना फसाना याद आहे. जर असं असेल तर ते पाहताना आपणच आपल्याच दुःखाला वाचा कुठेतरी फोडतो आहे आणि एवढं मोठं काम जर केलं जात आहे तो एक सैल्यूट तो हमारे तरफ से भी उन सब कलाकारों के लिए बनता है. दिस इज़ व्हाट वी फील अबाउट दिस सॉन्ग फ्रॉम द प्लेटफॉर्म ऑफ लिसनर्स वॉइस. हो सकता है कि आपको ऐसा लगता है कि हमने जो कहा ये हमारा ओपिनियन, अगर आपको कुछ और लग रहा है, समथिंग मोर एक्सटेंडेड, समथिंग मोर ब्यूटीफुल, तो हो सकता है कि यही तो फिर वो शायर के या वही तो वो कलाकार के या वही तो उस किसी भी इंसान के जीने का शायद पर्पज़. ये पर्पज़ थोड़ा अगर हम अपना ले तो शायद ज़िंदगी बदल जाएगी, दुनिया भी बदल जाएगी. थैंक यू सो मच. रुकते हैं. धन्यवाद. रास्ता रोक रही